तर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे। मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीबद्दल शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, तसंच निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी पवारांनी केलेलं वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत अशी घणाघाती टीका जी आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी पवारांवर केली आहे। दरम्यान मराठवाडा विद्यापीठ नामांतरावरून शरद पवारांनी केलेलं वक्तव्य म्हणजे आगीत तेल टाकून भडका उडवण्याचा प्रकार आहे असं वक्तव्य करून पवारांनी सामाजिक भडका उडवला असल्याचा टोला सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना लगावलाय। हे चोराच्या उलट्या बोंब आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय। एनसीपी हा पक्ष आहे, एनसीपी ह्या पक्षाची भूमिका काय ती शरद पवारांनी मांडावी, ती मानली तर या प्रश्नावरचा तोडगा असं मी त्या ठिकाणी मानतोय। तर चांगलाच तापलाय। यातच आता प्रकाश आंबेडकर यांचं सुद्धा एक वक्तव्य समोर आलंय। मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं हे नकली आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय। हे नकली भांडण असून ते ठरवून झालेलं भांडण आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले। त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। प्रकाश आंबेडकर असं म्हणू शकत नाहीत असं जरांगे पाटील म्हणाले। देवेंद्र फडणवीस आणि ते फसवण्याचं कारण आहे। याचं कारण असं आहे की जरांगे केलंय आणि टार्गेट करून देवेंद्र फडणवीस म्हणून आपले देवेंद्र फडणवीस असा शब्द प्रयोग सुरुवात झालेला आहे। पण देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत भारतीय, ती या प्रश्नावरती भूमिकाच घ्यायला तयार नाहीत। त्याच्यामुळे असं चाललेलं भांडण आहे। आंबेडकर साहेब म्हणू शकत नाहीत असं, आणि ते नकली भांडण आहे तुमचं ठरवून। हा नकली व्हायना, समजा नकली म्हणजे एकत्र झालं त्याचा अर्थ मग बोलताना ही बोलतात असं स्टेटमेंट मला नाही वाटत ते करू शकते म्हणून। शरद पवारांनी सरकारला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उपदेशाचे डोस देऊ नये याबाबत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, मोघमरित्या बोलण्याला डॉमिनेट करू नये असं सुद्धा प्रतापराव जाधव म्हणाले। मराठा समाजाला समर्थन असेल तर मराठा समाजाकडून ते फक्त राजकीय दृष्ट्या आरक्षणाचा फायदा घेत आहेत। मोघम बोलून दुसऱ्या विरोधी पक्षाला डॉमिनेट करणं, आता तुम्हाला माहिती आहे की आता ते फार मातब्बर नेते म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। पण पहिले त्यांनी या मराठा करावी, जरांगे साहेब जी मागणी करतात ती मागणी यांनी रेटून धरावी। जर समर्थन असेल तर, नसेल तर मग तसंही स्पष्ट बोलावं। पण अजून त्यांची भूमिका ना ओबीसीच्या बाजूने आहे आणि ना मराठ्याच्या बाजूने ते स्पष्ट बोलत आहे। आणि म्हणून हे सगळे राजकीय दृष्ट्या या आरक्षणाचा फायदा घेण्याच्या मागे लागलेले आहेत। मला वाटते आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे हा सगळ्या लोकांच्या भावनेशी जोडलेला आहे आणि म्हणून यांच्या लोकांच्या भावनेशी कोणी खेळू नये, त्याचं राजकारण करू नये। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऍक्शन मोडवर आलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 100 निरीक्षकांची बैठक घेणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संघटनात्मक बांधणीकरिता निरीक्षकांची ही बैठक बोलावण्यात आली आहे। वर्षा बंगल्यावरती आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या थकीत पीक विमा संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी विमा कंपन्यांच्या कामकाजावरती आता संताप व्यक्त केलाय। शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात विमा कंपन्यांनी चुकीचं काम केलं असून विमा कंपन्या या शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केला।
धुळे जिल्ह्याचे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अद्याप थकीत आहेत आणि थकीत विम्याचा प्रश्न विचारला असता यावेळेस मंत्री गिरीश महाजन हे बोलत होते। पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात कॅबिनेटमध्ये अनेक वेळा चर्चा झाली असून हा प्रश्न सोडवण्यासाठी आता आम्ही दिल्लीपर्यंत जाणार असल्याचं सुद्धा यावेळेस त्यांनी स्पष्ट केलंय। काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या ज्या आहेत त्यांनी म्हणजे चुकीचे कामं ते करतायत, स्पष्ट सांगायचं आणि या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये वारंवार चर्चा झाली, मंत्रिमंडळाच्या बैठकीतही वारंवार चर्चा झाली। आम्ही मुख्यमंत्री मोदयांना त्या संदर्भामध्ये भेटलेलो आहोत, कृषी मंत्र्यांशी आम्ही वारंवार बोलतो आहोत, पण या संदर्भामध्ये आता थेट दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला जावं लागणार आहे। आणि मला असं वाटतं की खरं शेतकऱ्यावर काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या अन्याय करतायत आणि त्यांना निश्चित वेठणीवर आणण्यासाठी सरकार अगदी पूर्ण प्रयत्न करतं। तर आता बातमी पुण्यातून येते। पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। विविध मागण्यांसाठी पीएमपी कर्मचारी संघटनांचं आंदोलन सुरू आहे। हडपसर भागामध्ये पहाटे 3 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू असल्याचं कळतंय। तर आता पुण्यानंतर नाशिकमधील सिटीलिंग बस कर्मचाऱ्यांचा सलग 3ऱ्या दिवशी संप सुरू आहे। वेतनवाढीच्या मागणीसाठी सिटीलिंग कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू असल्याचं कळतंय। परवानगी न घेता संप केल्यानं काही कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई देखील करण्यात आली आहे। गेल्या 3 दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती कुठलाही ठोस निर्णय होत नसल्यानं 3ऱ्या दिवशी संप सुरूच आहे। कर्मचारी संपाचा विद्यार्थी आणि बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। तर हिट अँड रन प्रकरणानंतर आणखी एका अपघाताने वरळी हदळली आहे। वरळीत BMW कारच्या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय। 20 जुलै रोजी वरळीमध्ये एका व्यावसायिकाच्या गाडीनं एका दुचाकी स्वाराला धडक दिली होती। 8 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी अपघातग्रस्त तरुणाचा मृत्यू झालाय। अपघाताच्या वेळेस व्यावसायिकाचा चालक गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। वरळी सीफेस येथील एजी खान अब्दुल गफ्फार खान रोडवरती 20 जुलैला BMW कारनं दुचाकी स्वाराला धडक दिली होती। या अपघातामध्ये दुचाकी स्वार विनोद लाड या 28 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावरती उपचार सुरू होते। अतिदक्षता विभागामध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं कळत होतं, मात्र उपचारादरम्यान शनिवारी विनोदची प्राणज्योत मालवली आहे। तर कार चालकाला पोलिसांनी या दरम्यान अटक देखील केली आहे। पुढची बातमी नवी मुंबईमधून येते। नवी मुंबईच्या खारघर इथल्या एका सराफा दुकानामध्ये सशस्त्र दरोडा टाकण्यात आलाय। या दरोड्यात लाखोंचे दागिने लुटण्यात आले आहेत। दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून हा दरोडा टाकल्याचं कळतंय। MG ज्वेलर्स इथं हा दरोडा टाकण्यात आलाय। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। तिघांनी मिळून हा दरोडा टाकला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। चेहरे दिसू नयेत तसंच सीसीटीव्हीत चेहरा कैद होऊ नये म्हणून या दरोडेखोरांनी डोक्यावरती हेल्मेट लावलं होतं। विशेष म्हणजे लुटमार केल्यानंतर त्यांनी पिस्तुलातून हवेमध्ये गोळीबार देखील केलाय। हा सर्व थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। पोलीस सध्या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत।